अंगुत्तर निकायातील 7व्या निपातामध्ये महायान वर्गामध्ये मैथुन सुत्त नावाचं एक सुत्त आहे आणि त्यामध्ये जानुसनी ब्राह्मण भगवान बुद्धांच्या समोर येऊन बसला आणि त्यांना वंदन केल्यानंतर तो शुद्ध ब्रह्मचर्याबद्दल विचारत होता आणि भगवंतांनी सांगितलं की कशा पद्धतीनं अखंडित, छिद्ररहित, दोषरहित, डागरहित, परिपूर्ण असं, परिशुद्ध असं ब्रह्मचर्याचं आचरण करता येऊ शकतं. त्यानं विचारले की हे कसं शक्य आहे. मग भगवंत सांगू लागले की ब्रह्मचर्य धारण करणारी व्यक्ती सर्व लैंगिक दुराचारापासून दूर असायला हवी. स्त्रीच्या इच्छेविरुद्ध संमतीविना लैंगिक दुराचार केल्यानंतर तो बलात्कारासारखा गुन्हा असतो आणि त्यास हा तर पूर्ण सर्व ब्रह्मचर्य धारण करण्यासाठी वर्ज्य असतोच, पण त्याबरोबरच कामेसु मिथ्याचारा वेरमणी यामध्ये असणारा संमतीनं असणारा सुद्धा व्यभिचार तो सुद्धा वर्ज्य असतो. म्हणजे परस्त्री गमन करणं संमतीनं सुद्धा हे सुद्धा भगवंतांनी वर्ज्य, नीतिनियमांच्या विरुद्ध असलेलं कर्म असं म्हटलेलं आहे. नैतिकतेच्या विरुद्ध असलेलं कर्म आहे आणि नैतिकतेचा भंग होणारं कर्म आहे. यामुळे सुद्धा ब्रह्मचर्य खंडित होतं. स्त्रियांपासून कोणत्याही प्रकारचं स्नान करून घेणं, अंग चोळून घेणं, मालिश, उटणं लावणं वगैरे कोणतंही स्पर्श होणारं स्त्रीला असं कर्म असेल ज्याच्यात सुख मानणं, मजा घेणं किंवा बॅड टच आपण याला म्हणू शकतो आत्ताच्या भाषेमध्ये, असं बॅड टच असणारं कोणतंही कर्म हे सुद्धा आपल्या ब्रह्मचर्याला घातक असतं, मैथुन चेतनेनं संयुक्त असतं. असा वाईट स्पर्श हा आपल्या पवित्र जीवनाला दोषयुक्त बनवतो. त्यामुळं डाग येतो, छिद्र पडतात किंवा खंडित होतं आपलं ब्रह्मचर्य. काही वेळेला स्त्रियांच्या सोबत चेष्टामस्करी केली जाते, हास्यविनोद केले जातात, खेळले जातात, हातानं पकडलं जातं किंवा मस्करीसाठी सुद्धा पुरुष स्त्रियांमध्ये मिळून मिसळून राहत असतात. पण चांगल्या हेतूनं मिळून मिसळून राहणं वेगळं आणि वाईट हेतूनं मिळून मिसळून राहणं वेगळं, हा सुद्धा एक गुन्हा ठरतो. स्त्रियांच्या डोळ्याला डोळे लावून पाहणं किंवा त्यांच्याशी नजरेला नजर देणं हा सुद्धा एक गुन्हा आहे की यामुळे सुद्धा आपलं ब्रह्मचर्य खंडित होतं. स्त्रियांकडे पवित्र दृष्टीनं पाहायला पाहिजे, मातेच्या, आईच्या किंवा कन्येच्या दृष्टीनं तिच्याकडे पाहायला पाहिजे. काही पुरुष हे स्त्रियांकडे पाहत नसतात, परंतु स्त्रियांना चोरून पाहत असतात. त्यांच्या बोलण्याचा किंवा कोणत्याही गोष्टीचा त्यांना हव्यास असतो आणि हे सुद्धा एक ब्रह्मचर्याला घातक गोष्ट आहे. स्त्रियांचा पाठलाग करणं, त्यांना प्रपोज करणं किंवा त्यांचा माग घेणं हे सुद्धा घातक आहे. पूर्वीच्या काही तथागतांनी हे वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे की भिंत किंवा कुंभणाकडून स्त्रियांच्या हसण्याचा, बोलण्याचा, गाण्याचा, रडण्याचा आवाज ऐकणं आणि त्यामध्ये पुन्हा ते आठवणं. आताच्या काळामध्ये सोशल मीडियावर पाठलाग केला जातोय किंवा हे सुद्धा ब्रह्मचर्याला घातक गोष्ट आहे. वारंवार चॅटिंग करत राहणं, फोन करत राहणं हे आत्ताच्या काळात ब्रह्मचर्याला घातक आहे. तथागतांनी याबद्दल वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे. स्त्रियांशी एकांतामध्ये चर्चा करणं, बोलणं हे घातक आहे. त्याबरोबर शेवटी तथागत म्हणतात की त्याच्याशिवाय स्त्रियांचं स्मरण करणं, त्यांच्या वाईट आठवणी ठेवणं किंवा रतिदर्शन करणं या गोष्टी ज्यामुळे त्यांना ज्या अश्लील गोष्टी आहेत किंवा ज्या ओंगळवाणी आहेत
अशा पाहणं हे सुद्धा म्हणजे पूर्वीच्या काळातसुद्धा अनुचित होतं, ब्रह्मचर्य भंग करणार होतं आणि आताच्या काळातसुद्धा ब्रह्मचर्य भंग करणार आहे. गृहस्थ ब्रह्मचर्याचं पालन करत असताना आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहून आपल्याला राहावं लागेल. कोणाशीही सलगी करणं, कोणाशीही हास्यविनोद करणं आणि वाईट हेतूनं भेटणं हे सुद्धा घातक आहे आणि कामेसु मिथ्याचाराचा भंग करणार आहे असं तथागत म्हणतात.